त्याबद्दल एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। मुंबईसह ठाण्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो आहे। पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासांकरता मुसळधार पावसाचा इशारा आहे। हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। नागरिकांना सांगितलंय सावधान राहा। मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। पुढील 24 तासांमध्ये हवामान विभागाचा हा अंदाज आहे। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत। IMD यांनी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यात पुढील 24 तासाकरता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा असं सांगण्यात आलंय। मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून सुद्धा सूचना गेलेल्या आहेत। मुळशी तालुक्यामध्ये अतिमुसळधार पावसाने लवासा इथं डोंगर सदृश्य दरड 3 बंगल्यांवर पडली। 2 इसम या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। मात्र जोरदार पाऊस सध्या मुळशीमध्ये सुरू असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत। घटनास्थळी NDRFची टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापन, पौड पोलीस आणि स्थानिक तहसील प्रशासन दाखल झालेलं आहे। मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे। NDRFच्या टीमने सध्या एका बंगल्याचं दार तोडलंय। 2 जण यात दाबले गेलेत, त्यांचा शोध कसोशीने घेतला जातोय। मावळ मुळशी प्रांत प्रशासनाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर रामनगर भागातही दरड कोसळली आहे। लोकांच्या घरावर मातीचा मलबा आणि भराव पडलाय, त्यामुळे मोठं नुकसान घरांचं झालेलं आहे। लवासा आणि पानशेतला जोडणाऱ्या लवासाच्याच पडळघर भागामध्ये मोठं भूस्खलन झालेलं आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात मातीचा मलबा धरणात वाहून गेलाय, त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पुढची बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर वाहतीये। 2 तासांपासून ती तिथंच स्थिर आहे। तिकडे धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडलेले आहेत, त्यामुळे पूरस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। राधानगरी धरणाचं पाणी शहरात यायला 7 ते 8 तास लागतात, त्यामुळे त्यानंतर पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं आज सकाळी धोका पातळी ओलांडली आणि त्यानंतर पंचगंगा नदीचं पाणी आता शहराच्या दिशेने यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यातच राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडल्यामुळे कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। सध्या मी शहरातल्या जयंती नाला या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये सुद्धा पंचगंगा नदीचं पाणी आहे ते लो लाईन एरियामध्ये शिरल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे महानगरपालिका सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती सज्ज झालेलं आहे। सुतारवाडा असू दे, उल्पेमाळा असू दे, या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर सुद्धा आहे ते प्रशासनाने केलेले आहे। या ठिकाणी अग्निशमक विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा पाहणी केली जाते, कारण या सगळ्या परिसरामध्ये नागरी वस्ती सुद्धा आहे आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा धोका होणार नाही या दृष्टीने आहे ते प्रशासन प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर पंचगंगा नदीमध्ये जे राधानगरी धरणाचं पाणी येणार आहे त्यासाठी 7 ते 8 तासाचा अवधी आहे आणि हे पाणी आल्यानंतर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखीन उंचावणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहराला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। खरं तर 2019 आणि 21चा महापुराचा अनुभव पाठीशी असलेल्या प्रशासनाने यावेळी जीवितहानी होणार नाही किंवा लोकांना बोटीतून स्थलांतर करावं लागणार नाही या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे काही नागरिकांचं, काही ग्रामीण भागातल्या नागरिकांचं स्थलांतर सुद्धा आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। शहरातल्या काही नागरिकांचं स्थलांतर सुद्धा केलेलं आहे। आपल्यासोबत अग्निशमक विभागाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या। शहरामध्ये कितपत या सगळ्या गोष्टीचा परिणाम होणार आहे आणि किती नागरिकांचा आतापर्यंत स्थलांतर केलं? आपल्याला आता माहितीच असेल की राधानगरी धरणाचे 4 दरवाजे आता ओपन झालेले आहेत। 10 वाजता एक झाले आणि बाकी सगळे 12 वाजता झालेले आहेत। त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो फ्लो आहे तो एक 8 तासांनी किंवा 10 तासांनी आपल्याला बघायला मिळेल। ही आताची जी पातळी आहे 43 फूट 3 इंच जी दाखवते ती 2 वाजल्यापासून आता 4 वाजेपर्यंत तर स्थिर आहे। ही 8-9 वाजल्यानंतर ही कदाचित वाढेल आणि ही 2 फुटामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। आता कोल्हापूर शहरामध्ये जे स्थलांतरित ठिकाणं होती त्याच्यामध्ये आपण सुतारवाड्याची जी लोक आहेत 47 कुटुंब आहेत, त्यामध्ये आपण दसा चौकात आपण त्यांची सोय केलेली आहे। काही बापट कॅम्पमध्ये जी 5 कुटुंब आहेत ती पण स्थलांतरित झालेली आहेत। आता आम्ही एक आढावा घेतला, याच्यामध्ये विभागीय
कार्यालयाचे अधिकारी यांनी आम्हाला आत्ताच आम्हाला कळवलं की ती 5 जी कुटुंब आहेत ती संत गोरा कुंभार वसाहतीमध्ये एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये ते स्थलांतरित झाले. असे करून आपण आता सध्या परिस्थिती बघायची तर आपण कोल्हापूर सिटीमध्ये जिथे 2019 आणि 2021चा जर आपण जो डाटा जर बघितला, जिथे पूर येतो त्या ठिकाणी आम्ही आता आमची टीम